कामती गटात घड्याळाचा गजर, चिंचोली काठीत अश्विनी नरसिंह पाटील यांचा झंझावाती होम टू होम प्रचार. कामती जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ अश्विनी नरसिंह पाटील यांनी आज चिंचोली काठी गावातून आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून उत्स्फूर्त स्वागत केले. घराघरात पोहोचला विकासाचा संदेश. होम टू होम प्रचारादरम्यान सौ अश्विनी पाटील यांनी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांशी मनमोकळा संवाद साधला. कामाचा अनुभव आणि विकासाची दृष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलो आहोत असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या कामांची माहिती दिली. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 7 फेब्रुवारीला घड्याळ चिन्हावर मोहर उमटवण्याचे आवाहन. प्रचारादरम्यान बोलताना त्या म्हणाल्या, कामती गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुमची साथ हवी आहे. येत्या 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानात घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद. या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या सदस्या आणि चिंचोली काठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील प्रत्येक वस्तीवर आणि घरासमोर उमेदवारांचे होत असलेले स्वागत पाहता कामती गटात राष्ट्रवादीची बाजू भक्कम असल्याचे चित्र दिसत आहे. कामती जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ अश्विनी नरसिंह पाटील यांनी चिंचोली काठी गावातून होम टू होम प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. घराघरात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि विकासाचा नवा शब्द दिला. लोकांच्या डोळ्यातील विश्वास हीच आमची खरी विजयाची पावती आहे. आज चिंचोली काठी या ठिकाणी जिल्हा परिषद गटातील जडपीच्या उमेदवार पाटीलताई, तसेच पंचायत समिती सावळेश्वर गणातील उमेदवार आपल्या शेंडगेताई यांनी आमच्या चिंचोली काठी गावामध्ये गावभेट दौरा केला असता आमच्या चिंचोली काठीतील माझ्या आत्या भागाबाई पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, तसेच माझं भोसले परिवार या सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तसेच मी गावातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की बाबा, आपले जे उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार यांना 7 तारखेला घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करायचं आहे. आणि आपले उमेदवार हे आपल्या स्वर्गीय अजितदादा पवार यांना जर खरी आदरांजली व्हायची असेल तर या 2 उमेदवारांना निवडून देणे हीच खरी आपल्या अजितदादा पवार यांना श्रद्धांजली असेल. आणि येणाऱ्या 7 तारखेला गावातील सर्व नागरिकांनी बाहेर पडायचं आहे आणि फक्त घड्याळ आणि घड्याळ या घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून आपल्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे, असे मी गावातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो.